ठाकरे गटाकडे असलेल्या आणि 26 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यात मतदान पार पडणाऱ्या मतदारसंघांमध्ये उद्धव ठाकरेंच्या सभा 21 एप्रिलला बुलढाणा, 22 एप्रिल यवतमाळ वाशिम, 23 एप्रिल परभणी आणि 24 एप्रिलला हिंगोलीमध्ये सभा घेणार। दुष्काळाची परिस्थिती, शेतकऱ्यांची अडचण सतत मांडत आले। उजनीमध्ये नाझरेमध्ये एक थेंब पाणी नाही। महाराष्ट्रात फक्त 35% पाणीसाठा शिल्लक आहे। मात्र सरकार असंवेदनशील असून प्रचारामध्ये व्यस्त आहे। त्यांना दुष्काळाचं देणं घेणं नाही। सुप्रिया सुळेंची टीका। 10-15 दिवसांपूर्वी राज ठाकरे दिल्लीत भाजपच्या बड्या नेत्यांना भेटले, तेव्हाच त्यांची लाईन बऱ्यापैकी क्लिअर झाली होती। मात्र मनसेची मतं कुणाच्या पारड्यात पडतील हे काळच ठरले। राज ठाकरेंच्या निर्णयावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष एकाही जागेवरती विजयी होणार नाही, संजय निरुपमांचा दावा। लोकसभेनंतर काँग्रेसचे नेते तोंड लपवून फिरतील, निरुपम यांची काँग्रेस नेत्यांवर टीका। काँग्रेस पक्ष म्हणजे बंद पडलेल्या मोबाईलमधलं सिम कार्ड, मनसे नेते संदीप देशपांडेंची टीका। साताऱ्याच्या महादेव जानकरांना परभणीमधनं उमेदवारी दिली। इथल्या नागरिकांना काही काम पडलं तर साताऱ्यातनं ते काम केलं जाणार आहे का? महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांचा जानकरांवरती हल्लाबोल। परभणीमध्ये महायुतीचे उमेदवार महादेव जानकरांना मराठा तरुणांनी दाखवले काळे झेंडे। पालम तालुक्यातील भोगाव मारुती गावात जानकरांना मोठा विरोध। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या गाडीला भंडाऱ्यामध्ये अपघात। या गाडीला ट्रकनं धडक दिली, त्यावेळी पटोले मीटिंग घेत असल्यामुळे दुर्घटना टळली। अहमदनगर दक्षिण लोकसभा उमेदवार सुजय विखेंना धमकी देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल। इतक्या खालच्या स्तराचं राजकारण अहमदनगरच्या जनतेनं कधीच पाहिलं नाही। प्रचार करताना संरक्षणाची गरज पडणं ही निंदनीय बाब, सुजय विखेंची भावना। नाना पटोलेंनी आपला पॉलिटिकल मर्डर केल्याची भंडाऱ्यामधले काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघे यांची भावना। भाजपचे खासदार सुनील मेंढे हे पटोलेंचे नातेवाईक असल्यामुळे त्यांना जिंकवून देण्यासाठी पटोलेंनी खेळी खेळल्याचा वाघांचा आरोप। लवासा प्रकरणी आज मुंबई हायकोर्टात महत्त्वाची सुनावणी। पवार कुटुंबियांची सीबीआय चौकशी करण्याची परवानगी द्या, याचिकाकर्त्यांची मागणी। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून साताऱ्यामध्ये शशिकांत शिंदे यांना तर रावेरमधनं श्रीराम पाटील यांना उमेदवारी जाहीर। आता फक्त माढा लोकसभेचा उमेदवार जाहीर होणं बाकी। खेडचं पार्सल बोरिवलीमध्ये पाठवायला वेळ लागणार नाही। दापोलीमध्ये माजी आमदार सूर्यकांत दळवी यांचा रामदास कदमांना थेट इशारा। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी फेसबुक प्रोफाईलमधनं एकनाथ खडसेंचा फोटो हटवला। वडील एकनाथ खडसे यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या नांदेडमध्ये नरसी इथे जाहीर सभेचं आयोजन। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि खासदार अशोक चव्हाणांसह महायुतीचे अनेक नेते सभेला हजर असतील। नागपूर जिल्ह्यातील कन्हानमध्ये आज पंतप्रधान मोदींची सभा। रामटेक, नागपूर आणि भंडारा गोंदिया मतदारसंघासाठी एकत्रित सभा होणार। मोदींच्या नागपूरमधल्या सभास्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून रात्री उशिरा पाहणी। प्रचार सभेतील उपलब्ध करून दिलेल्या सोयीसुविधांचाही आढावा। पंतप्रधान नरेंद्र मोदी कामठी कॅन्टॉन्मेंटपासून सभास्थळापर्यंत रस्तेमार्गे प्रवास करणार। सुमारे 3 किलोमीटरचं हे अंतर असून संपूर्ण मार्ग महायुतीच्या झेंडे आणि फलकांनी सजलाय। नागपूरच्या कन्हानमध्ये होणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या सभेवर अवकाळी पावसाचं सावट। नागपूर वेधशाळेकडून शहरासाठी ऑरेंज अलर्ट जारी। महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल राज ठाकरेंचं अभिनंदन। राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा देताना कोणतीही अट ठेवलेली नाही, शिंदेंची प्रतिक्रिया। आम्हाला हुजरेगिरी मान्य नाही। महाराष्ट्राचा स्वाभिमान आम्हाला प्राणपणानं जपायचा आहे। राज ठाकरेंच्या भूमिकेबद्दल उद्धव ठाकरेंचा निशाणा। राज ठाकरेंच्या पाठिंब्यामुळे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीची महायुती अधिक मजबूत झाली। चंद्रशेखर बावनकुळेंकडून राज ठाकरेंच्या निर्णयाचं स्वागत। हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे
यांच्याच प्रमाणे विचारांची तडफदार भूमिका काल महाराष्ट्रानं पाहिली। राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर आशिष शेलारांची एक्स माध्यमावर पोस्ट। मोदींच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवत विकासाच्या प्रक्रियेला हातभार लावण्याचा राज ठाकरेंचा निर्णय स्वागतार्ह। राज यांच्या निर्णयानंतर धनंजय मुंडेंची पोस्ट। एक ठाकरे आमच्याकडे आल्यामुळे आम्हाला फायदाच होणार आहे। राज ठाकरेंच्या निर्णयाचं मंत्री गुलाबराव पाटलांकडून स्वागत। राज ठाकरेंच्या समर्थनामुळे महायुतीची ताकद वाढली। आगामी काळात महायुतीच्या जागा जिंकण्यामध्ये मनसेचं मोठं योगदान असेल, श्रीकांत शिंदेंचं विधान। मोदींना पाठिंबा देताना व्याभिचाराला पाठिंबा नाही असं म्हणणं म्हणजे सोबत असलेल्या दोघांना पाठिंबा नाही असा याचा अर्थ तर होत नाही ना। आव्हाडांचा राज ठाकरेंच्या निर्णयाबद्दल सवाल। राज ठाकरेंनी पायावरती धोंडा मारून घेतलाय। आमदार राजन साळवींची राज ठाकरेंच्या भूमिकेवर टीका। सगळेजण मिळून एका 84 वर्षीय व्यक्तीला आणि घायाळ वाघाला हरवण्यासाठी ताकद पणाला लावतात, म्हणजे त्यांना महाराष्ट्रात स्वतःबद्दल खात्री वाटत नाहीये की ते जिंकतील। राज ठाकरेंच्या महायुतीला पाठिंब्यानंतर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया। एकनाथ खडसे यांना राज्यपालपदी नियुक्त करण्याची शिफारस नकारावी। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना पत्र। जागावाटपावरनं काँग्रेसची नाराजी टोकाला। आज मुंबईतील सर्व महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक। जागावाटपावरनं मित्रपक्षांचा प्रचार करायचा की नाही याबद्दलचा निर्णय होणार। गुपित सांगू लागलो तर समाजात फिरणं अवघड बनेल। सुप्रिया सुळेंचा प्रचार करणाऱ्या नातेवाईकांना अजित पवारांचा इशारा। आम्ही लोकांची कामं करतो आणि लोक फक्त मतं घेतात। देवाणघेवाण करून कुणालाही तिकीट वाटप केलं जातं। प्रफुल्ल पटेलांचा नाना पटोलेंवरती घणाघात। अमरावती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडेंकडून जोरदार शक्ती प्रदर्शन। वानखेडे यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीची रॅली। राज ठाकरेंनी भाजपला पाठिंबा दिल्यामुळे मनसे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदेंचा राजीनामा। फेसबुकवरती पोस्ट शेअर करत कीर्तिकुमार यांनी मनसेला केला रामराम। भंडाऱ्याच्या मोहगाव देवी गावातील नागरिकांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार। प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा 3 फेज लाईन मिळत नसल्यामुळे संतप्त गावकऱ्यांचा निर्णय। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती विनायक राऊतांनी उद्धव ठाकरेंच्या हस्ते एबी फॉर्म स्वीकारला। विनायक राऊत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार। बोहरा समाजाचे 53वे धर्मगुरू डॉक्टर सय्यदना सैफुद्दीन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या भेटीला। महिलांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्यांना महाराष्ट्रातल्या महिलांनी जागा दाखवावी। वंचित बहुजन आघाडीचे युवा प्रदेश अध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांची सुधीर मुनगंटीवारांवर टीका। एकनाथ खडसेंना भाजपात यायचंय, त्यांनी आधी सुद्धा सांगितलं होतं। भाजपात अनेक मोठे नेते येतात, त्यामुळे खडसे पक्षात परत येतात, यात विशेष काहीच नाही। रक्षा खडसेंची प्रतिक्रिया। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची जळगावमध्ये बैठक। प्रचार करण्यासाठी जनतेपर्यंत पोहोचण्यासंदर्भात बैठकीत नियोजन। राज्यात एकूण 99,114 मतदान केंद्र। आगामी निवडणुकीसाठी 2,641 केंद्र वाढवली। सर्वाधिक मतदान केंद्र पुण्यात तर सगळ्यात कमी सिंधुदुर्गात। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील पुण्याकडे जाणारी मार्गिका आज दुपारी 12 ते 3 दरम्यान बंद। पनवेल कर्जत दुहेरी मार्गावरील चिखले पुलावरती लोखंडी गर्डर बसवण्याच्या कामामुळे वाहतूक बंदचा निर्णय। गोदावरी नदीचा पूर नियंत्रित करण्यासाठी पालिकेकडून उपाययोजना। पंचवटीमध्ये होडकळ पुलाखाली स्मार्ट सिटीच्या माध्यमातून मेकॅनिकल गेट बसवण्याचं काम सुरू। लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या आजही बंद। उमराणा, सटाणा, नामपूरसह काही ठिकाणी खासगी पद्धतीनं खरेदी विक्री सुरू। नागपूरसह वर्धा, अमरावती, बुलढाणा आणि वाशिमसाठी
नागपूर प्रादेशिक हवामान कार्यालयाकडून आज पावसाचा ऑरेंज अलर्ट। नागपूर जिल्ह्यातल्या कन्हानमध्ये आज पंतप्रधान मोदींची सभा होते। हिंगोलीमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस, पावसामुळे मसोड गावच्या शिवारात ज्वारी पिकाचं नुकसान। गोंदियामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, उन्हामुळे त्रासलेल्या नागरिकांना मोठा दिलासा। भंडाऱ्यामध्ये रात्री विजांच्या कडकडाटासह अवकाळीची हजेरी, उकाड्यापासून हैराण नागरिकांना पावसामुळे दिलासा। हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे फळबागांचं मोठं नुकसान। हिंगोलीत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, पावसामुळे हळद, ज्वारी, टरबूज, आंबे आणि केळी बागांचं नुकसान। वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपूर परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट, गारपिटीमुळे तीळ, टरबूज, भाजीपाल्याचं नुकसान। बुलढाण्याच्या चिखली तालुक्यातील अमडापूर परिसरात गारपीट, गारपिटीचा पिकांना मोठा फटका। विमान तिकिटाचे दर वाढले, उन्हाळी सुट्टीत पर्यटनासाठी जाणाऱ्यांना देशांतर्गत प्रवासासाठी 20 ते 25% अधिकचे पैसे मोजावे लागतील। मुंबईतील हार्बर रेल्वे बोरिवलीपर्यंत नेण्याचं प्राथमिक काम पूर्ण, 2028 सालापर्यंत दोन्ही टप्पे पूर्ण करण्याचं नियोजन। बायोगॅसच्या खड्ड्यामध्ये मांजरीला वाचवण्याच्या प्रयत्नात 5 जणांचा विषारी वायूमुळे मृत्यू, अहमदनगरच्या नेवासा तालुक्यातल्या वाकडी गावातली घटना। नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील मल्हारवाडी इथे खंडेराव महाराज यात्रा संपन्न, खंडेराव महाराज प्रतिमा, मुकुट पालखी आणि मानाची काठी यांची शहरातनं मिरवणूक। निफाडमधील भरवस फाटा इथे तुकाराम महाराजांच्या 375व्या सदेह वैकुंठ गमन सोहळ्याची सांगता। भरवस इथे पार पडलेल्या तुकोबारायांच्या 375व्या सदेह वैकुंठ गमन सोहळ्यामध्ये माजी मंत्री छगन भुजबळ आणि आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांचा सहभाग। अनैतिक संबंधांमध्ये अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून जन्मदात्या आईनं पोटच्या 2 लेकरांची गळा दाबून हत्या केली, अलिबाग तालुक्यातल्या किहिम इथली दुर्घटना। वर्ध्याच्या हळदगाव पाटीजवळ चालत्या ट्रकला आग, आगीमध्ये संपूर्ण ट्रक जळून खाक। ओशो इंटरनॅशनल फाउंडेशनला उच्च न्यायालयाचा दणका, कोरेगाव पार्क इथली जमीन विकण्यासारखी परिस्थिती नसल्याचं म्हणत धर्मादाय आयुक्तांचा निर्णय न्यायालयाकडून योग्य ठरवला गेला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।